ही प्रतिक्रिया आलेली आहे सुप्रिया सुळेंची। दरम्यान विजय रुपाणी यांचा विमानतळावरील व्हिडिओ आता समोर आलेला आहे। विजय रुपाणी हे याच विमानामध्ये होते। विजय रुपाणींचा विमानतळावरील तो व्हिडिओ ही समोर आलेला आहे। हा व्हिडिओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचं दिसतंय। ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी विजय रुपाणी पुढे जाताना दिसून येत आहेत। सिक्युरिटी चेक होते त्यांचा आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत इतरही काही जण आपल्याला जे स्टाफ आहेत, स्टाफ मेंबर त्यांच्यासोबत आपल्याला दिसून येत आहेत आणि सिक्युरिटी चेक केल्यानंतर विजय रुपाणी हे आतमध्ये जात होते। त्याच्या आधीचा हा व्हिडिओ आहे। विमानतळाच्या आत मध्ये जातानाचा त्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे। त्यांचा हा शेवटचा व्हिडिओ, कारण ज्या पद्धतीचा हा अपघात झालेला आहे, ज्या पद्धतीने हे विमान क्रॅश झालेला आहे, त्याच्यातून एकही जण वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे। सर्वच्या सर्व प्रवासी, त्याचबरोबर क्रू मेंबर आणि पायलट यांचाही दुर्दैवी अंत झाल्याची माहिती आपल्यापर्यंत येते। अजून त्याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण जी माहिती आपल्याकडे आलेली आहे सूत्रांकडून त्यानुसार एकही जण वाचलेला नाहीये आणि याच विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा होते आणि ते विमानतळाच्या आतमध्ये जातानाचा हा शेवटचा व्हिडिओ त्यांचा आलेला आहे। आणि त्याच